दिलेली आहे. त्यानिमित्त त्यांचा हा 9वा विश्वविक्रम भक्ति का महासागर आणि याला उपस्थित असले लाया जाता है। और यहाँ से नाकोड़ा जी की एक यात्रा शुरुआत की थी और नाकोड़ा जी के अंदर संपन्न की। उसके बाद में इन्होंने नाकोड़ा जी के ऊपर नाकोड़ा जी एक सर्वांना धन्यवाद, ईश्वराचे खूप खूप आभार की आज हा जो अविस्मरणीय क्षण आहे त्यासाठी अरुण सरांनी इतके व्यस्त होते ते आम्ही त्यांना बघत होतो 3 दिवस, तरी पण त्यांनी वेळ काढून आले. मेघराज दादा आले, निलेश दादा पण आले आणि हा जो रेकॉर्ड आहे हे सगळे रेकॉर्ड दिसतात एका दिवसात सक्सेस, पण त्यांचं जे डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिव्होशन आहे तर ते त्यांना फक्त बस माझा हॅट्स ऑफ आहे. आणि मी एवढंच बोले की त्यांच्या पहाडा जो एवढ्या कामामध्ये माझा सिंहाचा पण नाही खारीचा वाटा आहे आणि मी माझे भाग्य समजते की मी त्यांना कुठेतरी काय करू शकते. थँक्यू. इसके बाद में निवेदन आजच्या या सुंदर अशा सोहळ्यासाठी व्यासपीठ उपस्थित राहिलेले पद्मश्री अनुपजी जलोटा सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खरोखरच एक मराठी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काय अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि आनंद होतो की विराट मधुमालतींसारखे कलावंत म्हणून तर मोठे आहेतच. आपण पाहिलं ते चांगले लेखक आहेत, गीतकार आहेत. बेटर हाफ वंदनाजीचा मला सपोर्ट नसता लाभला तर मी धन्यवाद, तुलाही धन्यवाद देतो वन्स अगेन. आणि आपण सर्व पत्रकार मित्र ज्यांनी माझं 2008 पासून हा सगळा प्रवास बघितला आहे, तुमच्या सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो. निलेशजी सोमानी जे वाशीहून स्पेशल इथे आज या कार्यक्रमासाठी आले, संपूर्ण महाराष्ट्राचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मोतीलालजी जैन, माझे मित्र आता नेरुळलाच राहतात पण आता आले. मी तुम्हाला बोललो ना तर पुण्यामधले लोक आलेत आणि अर्जुनजी सिंघे ज्यांनी मला जैन समाजाशी जोडलं, त्यांचाही खूप मला पूर्ण ह्या कार्यामध्ये सपोर्ट असतो. आज हमारे देश में जाने जाते हैं, लोग इन्हें आदर करते हैं, लोग इन्हें प्यार करते हैं, अपना समझते हैं, परिवार का समझते हैं. आज मुझे यहाँ आकर बहुत ही खुशी हुई है. मैंने अपने जीवन में ऐसे बहुत कम लोग देखे हैं जो विराट जी जैसे. सबसे पहले तो मैं बहुत आश्चर्यचकित हूँ कि इतने सारे भजनों की रचना करना एक व्यक्ति के द्वारा इतने कम समय में, ये एक विश्व रिकॉर्ड है. और मैं बहुत ही धन्य अपने को मानता हूँ कि इसका रिलीज फंक्शन मेरी उपस्थिति में हुआ है. आज बहुत आवश्यकता है अच्छे भक्ति गीतों की, क्योंकि जिस तरह के गीत आप लोग फिल्म में सुन रहे हैं आप सब जानते ही हैं, जो मन ही नहीं होता कि उनको गाया जाए, सुना जाए, बोला जाए, परिवार पूरा बैठ के उसको सुन नहीं सकता है. तो हमें इस तरह के गीतों की आवश्यकता है समाज को सुंदर बनाने के लिए, समाज के मूल्यों की रक्षा करने के लिए, और उसके लिए विराट जी आगे आए हैं. ये काम बहुत अच्छी तरह कर रहे हैं, मैं इनको इसके लिए बहुत बधाई देता हूँ. ओके सर, जैसे आपने बताया कि मैं उनको यही कहना चाहूँगा कि जब आप कोई गीत बनाएं तो पहले अपनी बहन को सुना दें कि क्या उसको सुनाना आपको अच्छा लगेगा, अपनी माता को सुनाएं क्या उन्हें अच्छा लगेगा, फिर आप उसको पब्लिक में लाएं. क्योंकि जो चीज़ आप समाज में देंगे समाज उसको स्वीकार भी कर सकता है, समाज उसको दुत्कार भी सकता है. तो आप ऐसी चीज़ें क्यों बना रहे हैं जिससे समाज दुत्कारे. सुबह में मंदिर बात है ये जो भजन क्लबिंग जो शुरू हुई है, इट्स अ वेरी वेरी पॉजिटिव साइन. क्योंकि सुबह लोग मंदिर में जाते हैं, जाके वहाँ भजन करते हैं. मंदिर में क्या होता है कि सुबह लोग पूजा आरती करके बाहर आ जाते हैं. जो भजन पे जो नृत्य करने का जो आनंद शाम को आता है कि भजन बज रहे हों, हरे राम हरे कृष्ण की धुन बज रही हो, राधे राधे बोल चले आएंगे बिहारी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ये सब की गूंज हो रही हो और उसमें नृत्य हो रहा हो, तो मनुष्य सारे दिन की थकान भूल जाता है और दूसरे दिन की सुबह का इंतजार करता है. सर आपने पढ़ा होगा? नहीं, मैंने अभी इसको पढ़ा नहीं है. आज तो इसकी ओपनिंग हुई है, इसको तो अब आज खोला जाएगा, पढ़ा जाएगा. मुझ तक जैसी आएगी उसमें से कोई भजन मैं गाऊंगा, आप तक पहुंचेंगे. आज माझं 1 वर्षाचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालंय आणि ते ओपनिंग पण भजन सम्राट श्री अनुपजी जलोटा यांच्या हस्ते आणि सोबत स्वर्णिम योग जसं मी बोललोय की मेघराजी राजे भोसले हे पण पुण्याहून आले स्पेशल या कार्यक्रमाला. तर मी
खरंच आज गदगद आहे आणि पूर्ण झाल्यासारखं आज वाटतंय 1 वर्षाचं स्वप्न. ये एक्चुअली 1107 गीत बने हैं. देखिए ये भी एक कोइंसिडेंस बोलो या फिर उनकी इच्छा बोलो कि 9 आंकड़ा जो होता है ये भैरू जी का होता है, तो 1107 का टोटल करेंगे तो भी 9 अपने आप हो गया. वो भी मैं चल के जब गया था वो भी 1305 किलोमीटर, वो भी 9 अपने आप हो गया था भैरू जी का. तो ये कोइंसिडेंसेस होते आए हैं. और इसमें भैरू जी के ही पूरे भजन से नाकोड़ा भैरव देव के, शिव जी के जो अवतार माने जाते हैं, शिव जी का जो बाल रूप है भैरू जी, तो यही इसका ये है बेसिकली. भैरू जी के 1107 भजन से इस किताब में. मराठी चित्रपट महामंडळाला निश्चितच विराग मधुमालतींसारख्या कलावंतांबद्दल आदर आहे, अभिमान आहे. आज विरागजी एक कलावंत म्हणून दिग्दर्शक असतील, ते चांगले गीतकार आहेत, लेखक आहेत, गायक आहेत. हे करत असताना एक कलावंत म्हणून मोठा असताना एक व्यक्ती म्हणून जास्त मोठे आहेत असं मला वाटतं. कारण त्यांनी कलेबरोबरच आपल्या या कलेचा फायदा लोकांसाठी कसा होईल अशा अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज या माध्यमातून केलेले आहेत. पर्यावरण असेल, अंध व्यक्तींसाठी नेत्रदान असेल, या गोष्टी सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि 9 वर्ल्ड रेकॉर्ड करणं, ज्याप्रमाणे अनुपजींनी आता सांगितले की 9 क्षेत्रामध्ये ते जगात विश्वामध्ये नंबर 1 आहेत. असं व्यक्ती आमच्यावर आहे, हीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. एक मराठी माणूस काय करू शकतो. निश्चितच त्यांच्या हातून आज एका वर्षात 1107 गीतांचा हे पूर्ण प्रकाशन झालेलं आहे. निश्चितच चांगली कलाकृती होती आणि अभंग संस्कृती जी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती राहावी आणि ती लोकांना आता पटत चाललेली, त्यासाठी ते काम करतायत. मी माझ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशाच चांगल्या चांगल्या कलाकृती भविष्यात घडो ही अपेक्षा करतो. धन्यवाद. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.